तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दुष्काळ म्हणजे काय, दुष्काळाची कारणे कोणती आणि दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। तर दुष्काळ म्हणजे अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती। तर दुष्काळ मुख्यतः दोन कारणांमुळे उद्भवतो, एक तर मानवनिर्मित कारणांमुळे आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे। तर चला या दोन्ही गोष्टींचा सविस्तर अभ्यास करूया। तर सुरुवातीला पाहूया दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची नैसर्गिक कारणे। तर दुष्काळाचे प्रमुख नैसर्गिक कारण म्हणजे अवर्षण। अवर्षण म्हणजे दीर्घकाळ पावसाचा अभाव। काही भागात कधी कधी 1 वर्ष तर कधी कधी अगदी 2 वर्ष सुद्धा पाऊस पडत नाही। अशा परिस्थितीमध्ये जमीन कोरडी पडते आणि नापीक बनते। अवर्षणामुळे नद्या कोरड्या पडतात, पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते, पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते, त्यामुळे अन्नधान्याचा अभाव निर्माण होतो। महाराष्ट्रातील अलीकडील काळातील सर्वात गंभीर दुष्काळ 2013 साली पडला होता। 2012च्या मान्सून हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे सोलापूर, परभणी, अहमदनगर, लातूर, पुणे, सातारा, बीड आणि नाशिक या भागांमध्ये अन्नधान्य व पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता। गेल्या 40 वर्षातील या भागातील हा सर्वात मोठा दुष्काळ होता। तर जसा अवर्षणामुळे पाण्याच्या अभावामुळे दुष्काळ पडतो, तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा दुष्काळ पडू शकतो। अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे पुरात पिके वाहून जाणे किंवा त्यांचे नुकसान होणे अशा गोष्टी घडतात। काही दिवस किंवा आठवड्यांसाठी आलेला पूर वर्षभराचे किंवा कधी कधी पुढच्या वर्षाचे पीक सुद्धा नष्ट करून टाकतो। 2008 साली बिहारमधील कोसी नदीला मोठा पूर आला होता, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कृषी जमीन पाण्याखाली गेली, ज्यामुळे पिकांचे नुकसान झाले आणि प्रभावित भागामध्ये अन्नटंचाई निर्माण झाली। दुष्काळाचे अजून एक नैसर्गिक कारण म्हणजे पिकांवर पडणारी कीड किंवा रोग किंवा टोळधाड किंवा उंदीर व घुशी अशा प्राण्यांकडून पिकांचा होणारा नाश। चित्रातील या पानाकडे पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की त्यावरती रोग पडलाय ते। एखाद्या विशिष्ट पिकावर रोग पडल्यास तो सगळीकडे पसरतो आणि त्या भागातील सगळे पीक नष्ट करून टाकतो। अलीकडेच 2020 मध्ये राजस्थान, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये टोळधाड आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते। शेवटचं दुष्काळाचं नैसर्गिक कारण म्हणजे भूकंप येणे, सुनामी किंवा वादळे येणे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान होते, लोक बेघर होतात, बेरोजगार होतात आणि या सगळ्यांमुळे अन्नटंचाई निर्माण होते। तर अवर्षण, पूर, कीड किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नटंचाई निर्माण होणे ही होती दुष्काळाची नैसर्गिक कारणे। आता पाहूया दुष्काळाची मानवनिर्मित कारणे। तर पहिलं दुष्काळाचं मानवनिर्मित कारण म्हणजे युद्ध। आज 2024-25 मध्ये जगभरात दुष्काळाचे सर्वात मोठं कारण हे युद्धच आहे। युद्ध प्रसंगी वाहतूक मार्ग बंद होतात, सीमारेषा बंद केल्या जातात, त्यामुळे लोकांकडे अन्नाची कमतरता भासते। सरकारी अन्न पुरवठा बंद होतो, कारण खूप सारा निधी युद्धाकडे वळवला जातो। आता चालू 2024-25 सालामध्ये इस्रायल हमास संघर्षामुळे गाझापट्टी भागात अन्न पुरवठा खंडित होऊन भयंकर दुष्काळाचा सामना तेथील नागरिकांना करावा लागत आहे। पुढील दुष्काळाचे मानवनिर्मित कारण म्हणजे सरकारचे गैरव्यवस्थापन। सरकारी अन्न वितरणातील व्यवस्थेतील त्रुटींमुळे दुष्काळ निर्माण होऊ शकतो। त्याचप्रमाणे लाचखोरी किंवा अन्नधान्याची साठेबाजी केल्यामुळे अन्न साठ्याचा अभाव निर्माण होऊ शकतो। तर साठेबाजी म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती अन्नसाठा आहे, पण तो इतरांना तो अन्नसाठा विकत नाहीये, तर त्यामुळे सुद्धा दुष्काळ निर्माण होऊ शकतो।
तर भारतात 1943ला ब्रिटिश सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे आणि अन्नधान्याच्या चुकीच्या वाटपामुळे बंगाल प्रांतात खूप मोठा दुष्काळ पडला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तर दुष्काळाचं पुढचं मानवनिर्मित कारण म्हणजे जमिनीची धूप होणे, पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण इत्यादी. या सर्व गोष्टींमुळे जमिनीची व पाण्याची गुणवत्ता कमी होते. मग आपल्याकडे खराब जमीन व पाणी असल्यामुळे अशा परिस्थितीत पीक नीट येत नाही व त्यामुळे उत्पादन घटते. हे भविष्यासाठीचे खूप मोठे संकट आहे. आणि आता दुष्काळाचे पुढील मानवनिर्मित कारण म्हणजे आर्थिक संकट. जर अन्न पाणी खरेदीसाठी पैसाच नसेल किंवा जर अन्नधान्याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतील तर लोकांकडे अन्नधान्य खरेदीसाठी पैसाच राहणार नाही किंवा अन्नधान्य खरेदी करणे शक्यच होणार नाही. तर पहा, काही वेळेस दुष्काळ एकट्या कारणामुळे न पडता अनेक कारणे एकत्रित आल्यामुळे निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, आर्थिक संकट हे सरकारी चुकीच्या धोरणांमुळे येऊ शकते, बरोबर? किंवा युद्धाच्या वेळीच जर भूकंप झाला तर अन्न टंचाई अधिकच गंभीर होऊ शकते. कधी कधी पहा, पुरामुळे जमिनीची धूप होते किंवा त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो किंवा पाणी व जमिनीचे प्रदूषण होते आणि अशा 3-4 कारणांमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. आता पुढचा आणि अतिमहत्वाचा प्रश्न म्हणजे दुष्काळ कसा टाळता येईल? तर सरकारची जबाबदारी राहील की दुष्काळ प्रसंगी लोकांना पुरेसा अन्नसाठा उपलब्ध करून देणे. भारतामध्ये भारतीय खाद्य निगम म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देशभरातील विविध कोठारांमध्ये अन्नधान्य साठवते. जर अन्न टंचाई निर्माण झाली किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर हा साठा गरजू लोकांमध्ये वितरित केला जातो. रेशन दुकानांद्वारे हे अन्न संकटांच्या वेळी मोफत किंवा अत्यल्प दरात वितरित केले जाते. अशा पद्धतीने आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या अन्न टंचाईवरती नियंत्रण मिळवता येते. तर अशा वेळी आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो? आज जगातील काही भागात युद्धामुळे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सध्याच्या घडीला 2025 मध्ये गाझा पट्टीमध्ये तसेच उत्तर आफ्रिकेमध्येही अन्न टंचाई आहे. तर अशा वेळी खूप साऱ्या मानवतावादी संस्था आणि सरकार या भागात अन्नधान्य पुरवत आहेत. या भागात अन्नधान्य पुरवणारी एक संस्था म्हणजे UN वर्ल्ड फूड प्रोग्राम म्हणजेच संयुक्त राष्ट्रांचे विश्व खाद्य कार्यक्रम. तर लक्षात घ्या, जगात आपल्या गरजेपेक्षा खूप जास्त अन्नधान्य साठा आहे. फक्त आवश्यकता आहे योग्य पद्धतीने ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेची. इथेच थांबूयात. धन्यवाद.